चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील डोमा गावाशेजारील हा आहे मुक्ताई धबधबा। हा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। घनदाट अरण्य आणि खडकाळ वाटेनंतर जंगलाच्या मध्यभागी तसंच खडकांच्या मधोमध वसलेला हा धबधबा नजरेस पडतो। चंद्रपूर, वर्धा आणि नागपूरमधील पर्यटकांनी या धबधब्यावर मोठी गर्दी केली होती। मला असं वाटलं नव्हतं इथे आल्यानंतर एवढं छान वॉटरफॉल असणार आणि एवढी पब्लिक असणार आणि एवढं छान आपल्या जिल्ह्यामध्ये असणार, मला असं कदाचित वाटलं नव्हतं। आणि इथं आल्यानंतर एवढं आनंदानं सगळं नैसर्गिक वातावरण आणि एवढं मोठं पहाड मी आत्तापर्यंत पिक्चरमध्ये पाहिलं होतं, पण रियालिटीमध्ये पाहिलं नव्हतं। खूप छान ठिकाण आहे आणि इथला निसर्ग पाहून असं वाटतं की अगदी आपण एखाद्या जंगलात आलो आहे। आणि धबधबाही फार सुंदर आहे, कुठेतरी पचमडीची आठवण होते आहे ठिकाण पाहिल्यावर। पर्यटकांची पसंती असलेला हा धबधबा मात्र तितकाच धोकादायक आहे। सुमारे 100 फुटावरून कोसळणारा हा धबधबा खडकाळ जागी आहे। त्यातच पर्यटनाचा आनंद लुटताना पर्यटक मद्यपान करताना दिसतात। बिअरच्या बाटल्यांचा असा खच पाहिल्यानंतर ते स्पष्टच दिसतं। चंद्रपुरात दारूबंदी असूनही या धबधब्याच्या ठिकाणी मद्य पोहोचलंच कसं असा प्रश्न उपस्थित होतोय। धोकादायक जागा, मद्याचा वापर आणि अनिर्बद्ध मौजमस्ती यामुळे वर्षा पर्यटन घातक ठरण्याची शक्यता आहे। तर धबधब्याच्या वर चढून घेतले जाणारे सेल्फी आगामी काळात मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारे ठरतायत। पोलीस यंत्रणेला या धोक्याची जाणीव असूनही धबधबास्थळी उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यरत नाही। चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असताना सुद्धा इथे पर्यटक दारू घेऊन इथपर्यंत पोहोचतात, ही खरोखर एक आश्चर्याची आणि धक्कादायक गोष्ट आहे। अशा ठिकाणी शासनानं सुरक्षा पुरवण्याची फार मोठी गरज आहे। म्हणजे कोणतीही घटना घडल्यानंतर शासन त्याची दखल घेते आणि मग उपाययोजना करते। तर या ठिकाणी कोणतीही घटना घडण्यापूर्वी शासनानं उपाययोजना करावी। इथे लेडीजला काहीच प्रोटेक्शन नाही आहे। मुलं मजा करतात, दारूबंदी वगैरे करतात, चिडमार वगैरे करतात, तर लेडीजसाठी काहीतरी प्रोटेक्शन करायला पाहिजे। बाकी खूप छान आहे। राज्याच्या विविध भागात धबधबे आणि वर्षा सहलीच्या ठिकाणी असलेल्या स्थळांवर रोज होणारे अपघात आणि त्यात पर्यटकांचे होणारे मृत्यू माध्यमात झळकतायत। अपघात टाळण्यासाठी सगळ्यांनीच धडा घेणं गरजेचं आहे। आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।